नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. एका अद्भुत अशा मंदिराला व्हिजिट देण्यासाठी मी आज जात आहे. खूप खूप मोठं ऊर्जेचं स्थान बोलता येईल त्याला. आज ज्या जागेवरती मी उभा आहे ना, त्या जागेचा सातबारा जरी काढलात ना तुम्ही, आजही काढलात तरी त्याच्यावर त्यांचंच नाव येईल. चला तर मग जाऊया. मी जिथे उभा आहे तिथून ते मंदिर 1 तासाच्या अंतरावरती आहे. चला मग आपला प्रवास सुरू करूया. ठाण्यामध्ये पावसाचा सुंदर असा कमबॅक झालेला आहे. वाह, काय वातावरण आहे, सुंदर वातावरण आहे. खूप दिवसानंतर ठाण्यामध्ये पाऊस पडतो आहे आणि अशा वातावरणात बाहेर फिरण्याची मजाच वेगळी आहे. बघा ना कसे ढग दाटून आलेत. देव करो ना उद्या लॉर्ड्सच्या मैदानावरती रोहित शर्माचं सुद्धा असाच कमबॅक हो. प्रवास करत असताना अचानक जाणवलं की वरून ढगांच्या आडून कोणतरी आपल्याला पाहतोय. म्हणून थोडा थांबलो. कॅमेरा झूम करून पाहिला तर ढगांच्या आडून सूर्योदय माझ्याकडे पाहत होते. वा, सूर्यदेवाचं दर्शन घेऊन मी आपला प्रवास पुन्हा चालू केला. काय सुंदर वातावरण आहे. या रोडला आलोय, भरलेले ढग बघितले, थंडगार वारा बघितला. वा वा वा, आठवडाभराचा थकवा आहे ना, खरंच इथेच दूर झाला. हा नाशिक हायवे आहे. या रोडने तुम्ही थेट नाशिकला जाऊ शकता, इगतपुरीला जाऊ शकता, तसंच समृद्धी मार्गे शिर्डीलाही जाता येतं. मित्रहो, ज्या मंदिराबद्दल मी बोललो होतो त्या ठिकाणी मी येऊन पोचलो आणि ते मंदिर आहे राजे शिवछत्रपती महाराज यांचं मंदिर, शक्तिपीठ, ठाणे भिवंडी इथलं. जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। शिवराज है। इथे आलेल्या पावसाने फार सुंदर अशी सुरुवात केलेली. खूप जोरात पाऊस पडत होता आणि काही निसर्गरम्य दृश्य टिपण्यामध्ये मी यशस्वी झालो. मंदिराचं बांधकाम तुम्ही पाहाल तर फार सुंदर बारकाईने असं नक्षीकाम केलेलं आहे. मंदिराचा परिसरही फार सुंदर आहे आणि हिरवगार आहे. मन इतकं प्रसन्न झालं नाही तिथे गेल्यावरती की असं वाटलं की तिथेच थांबावं. मी बराच वेळ तिथे थांबलो आणि या आजूबाजूच्या नजाऱ्याचा, मंदिराच्या परिसराचा आनंद लुटला. सुंदर अशा प्रकारे मंदिराचं बांधकाम केलेलं आहेच.
पण ज्या गोष्टी आपण आत्तापर्यंत इतिहासामध्ये पाहिल्या वाचल्या तर सगळ्यांचं इथे जतन करून ठेवलेले देखावे उभे केलेले आहेत ते पाहून पुन्हा इतिहासात गेल्यासारखं वाटतं. इथे आपले मावळ्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेले हत्यारं म्हणा किंवा तसेच काही हत्यारं यांचे उभे देखावे किंवा जतन करून ठेवलेल्या गोष्टी आहेत.